नमस्कार, आहार्समध्ये तुमचं स्वागत आहे. आहार्सचा आजचा आपला व्हिडिओ आहे मिसळ पाव इन नाशिक रोड. तर नाशिकमध्ये भरपूर मिसळ सेंटर आहेत, पण पहिल्यांदा आज आपण नाशिक रोडमधले मिसळ पावचा आस्वाद घेणार आहोत. रेस्टॉरंटचं नाव आहे आमची माती आमची माणसं. चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया. पार्किंगसाठी इथे स्पेस अवेलेबल आहे, फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे आणि एंट्रन्स तुम्हाला दिसतोच आहे. भला मोठा असा भव्य दिव्य एंट्रन्स बघत आहोत, कारण ही एक चिकूची बाग आहे आणि चिकूच्या बागेमध्येच आपल्याला हे रेस्टॉरंट बघायला मिळतं आहे. त्याला लागूनच थीम पार्क असल्या कारणाने खूप परिसर असा हा भव्य आहे. एंट्री केल्यावरती तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये दिसेल की खूप छान हे ऑथेंटिक वॉल आर्ट बघायला मिळते आहे आपल्याला. सुरेख असं कृष्णाचं आणि राधेची इथे पेंटिंग आपण बघत आहोत. तर तुम्ही छान इथे सेल्फी काढू शकतात, फॅमिलीसोबत छान फोटोज काढू शकतात. तर सुरेख ही वॉल पेंटिंग आहे, हे त्याचं मला वाटतं मेन अट्रॅक्शन म्हणू शकतो आपण ह्या रेस्टॉरंटचं. आणि ह्या तबकामध्ये छान फुलं ठेवलेली आहेत, पाकळ्या आणि बडीशोप सुपारी आहे इथे ठेवलेली. एंट्री केल्यावर खूप सुरेख असा ऑथेंटिक ॲम्बियन्स आपण बघत आहोत. सुपलीवरती पेंटिंग केलेलं आहे. नेस्ट म्हणजे घरट्याच्या आकाराच्या लॅम्पवरती आपल्याला बघत आहोत आपण वरती छताला, कारण की एक फार्ममध्ये हे रेस्टॉरंट असल्याने थोडा लुक तसा दिलेला आहे. रेस्टॉरंटमध्ये हा एक नवा पदार्थ मी पहिल्यांदा बघितला. ह्याचं नाव मला माहिती नाही आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर जरूर कमेंटमध्ये कळवा, कारण की त्याला फायरवर्क होतं आणि ते त्याच्यात सर्व करत होते, म्हणून मी छोटीशी क्लिप ॲड केली. पण चला आता आपल्या व्हिडिओला पुढे जाऊया. आणि आपण आलो आहोत जसं मिसळ पाव खाण्यासाठी. तर त्याच्यासाठी बघू शकता तुम्ही, हे फक्त मॉर्निंगला अवेलेबल आहे 8 वाजतापासून सकाळी ते 2 PM पर्यंत. तर इथे तुम्हाला ब्रेकफास्टचे पदार्थ मिळतील. मिसळ पाव खायचा असेल तर तुम्ही ह्या टाईम पिरियडमध्ये येऊ शकता इथे. तर 8 ते 2 हा याचा टाईम पिरियड आहे. तर तुम्हाला दिसतंच आहे भरपूर इथे नाश्त्याचे पदार्थ बघत आहोत. पोहा आहे, मिसळ पाव आहे, मिसळ भाकरी आहे, बटाटे वडा आहे आणि अजून बरेच काही पदार्थ आहे. तर मिसळचा एका माणसाचा रेट आहे 100 रुपीज आणि तुम्हाला एक्स्ट्रा काही हवं असेल तर तसं तुम्ही घेऊ शकता. छान हे कॉपरचे ग्लास इथे त्यांनी ठेवलेले आहे पाण्यासाठी. पाणी तर आम्ही स्वतःच सोबत नेतो. तर फर्स्ट ऑर्डर आमची आलेली आहे ते आहे बटाटे वडा. बटाटे वड्याला आम्ही एका प्लेटमध्ये 2 बटाटे वडे होते, तर अशा 2 प्लेट मागवल्या, कारण आम्ही 4 माणसं इथे आलेलो रेस्टॉरंटमध्ये, 4 जण फॅमिलीतले. सो मस्त तळलेल्या मिरच्या, शेंगदाण्याची चटणी अशासोबत हे गरमागरम मोठ्या साईजमधले चांगले बटाटे वडे आपल्याला इथे सर्व झाले होते आणि त्याची चवसुद्धा छान अप्रतिम वाटली आम्हाला. आणि आता आपल्या मिसळ पावचं मेन्यू यायला सुरू झाले आहेत. तर सर्वात पहिले त्यांनी आम्हाला इथे पापड सर्व केले. 4 तांदळाचे पापड, आपल्याला तळलेले पापड इथे मिळालेले आहेत. 4 मिसळ ऑर्डर केल्या होत्या म्हणून. आणि नेक्स्ट आलं आपले मिसळ पाव. तर अशा प्लेट आपल्या एकसाथ त्यांनी आणून सर्व केल्या. तर सुरेख अशा स्टीलच्या प्लेटमध्ये त्यांनी मिसळ पावचे संपूर्ण पदार्थ एकत्रित केले होते. तर ह्यांचं युनिकनेस म्हणजे इथे पोहे ते सर्व करतात मिसळसोबत. तर असे 2 ते 3 चमचे पोहे असतात, छान घट्टसर दही, 2 पाव आणि ही आहे मिसळची प्लेट. तर मिसळच्या प्लेटमध्ये खाली उसळ आहे आणि वरती फरसाण आपल्याला दिलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, एक छोटीशी लिंबाची फोड, अशी ही संपूर्ण मिसळची प्लेट आहे, अलॉंग विथ हे तळलेले पापड तांदळाचे. तर नाशिकमध्ये पण भरपूर फेमस मिसळ सेंटर आहे, त्याचे पण व्हिडिओज मी ऑलरेडी टाकलेले आहेत, तर त्याची पण लिंक इथे मी देईल. जसं की साधना मिसळ जी फेमस मिसळ आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला इथे देईल. तर रस्सा आपला आलेला आहे. तर्री आणि रस्सा हे वेगळे येतात, तर रस्सा तुम्ही पाहिजे तेवढा घेऊ शकतात, पण तर्री जी आहे ती खूप स्पायसी असते, तर ती थोडीशी घ्यायला पाहिजे. तर रस्सा आम्ही इथे ओतून घेतला आहे मिसळवरती. तो सेपरेट येतो आणि आपल्या आवडीनुसार आपण रस्सा घेऊ शकतो कमी जास्त. आणि वरून सुरेख असं हे घट्टसर दही ॲड केलं आणि पोहे पण ॲड केले. इथे अजून आपल्याला एक स्पेशल पदार्थ खायला मिळतो, तो आहे गुळाची जलेबी. आपण जी ऑर्डर देतो त्यावेळेस ते जिलेबी तळायला घेतात आणि ही गुळाची जिलेबी आहे. तर एका प्लेटमध्ये साधारण अशा 15 ते 20 छोट्या छोट्या जिलेबी येतात आपल्याला. तर अगेन आम्ही इथे 2 प्लेट जिलेबी घेतलेली, कारण जिलेबीची साईज खूप छोटीशी होती. तर आमच्या टोटल 4 जणांसाठी आम्हाला इथे 800 रुपये बिल झालं टोटल. सो वर्थ इट होतं आणि खूप छान ॲम्बियन्समध्ये एन्जॉय करत आम्ही हे लंच केलेलं.
आणि हे छोटंसं ग्लिम्स तुम्हाला की रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स कसा आहे आणि फोटोजेनिक काही गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत, तर जरूर त्याच्यासमोर तुम्ही फोटोज सेल्फीज घेऊ शकता. मिसळपाव खाऊन झाल्यावरती आम्ही इथे आस्वाद घेतला छान गरमागरम कॉफीचा. तर अशा आम्ही 4 कॉफी इथे मागवलेल्या, तुम्हाला दिसतंच आहे. साईज वाईज पण छान कप भरून ही कॉफी आम्हाला इथे मिळाली आणि चव पण अतिशय सुरेख होती. तशा आम्ही 4 कॉफी इथे घेतलेल्या. आणि अगेन इथे छोटासा हॉल आहे दोन्ही साईडला एंट्रन्सच्या. तुम्ही छोटेखानी इथे कार्यक्रम करू शकता, बर्थडे पार्टी करू शकता इथे. तर आणि इव्हिनिंगला मोस्टली वेटिंग पण कधी कधी जातं, गर्दी वाढली तर सुट्टीच्या पिरियडमध्ये, तर त्यानुसार तिथे वेटिंगला स्टे पण करू शकतो. तर असे छोटेखानी कार्यक्रम पण इथे होत असतात. ते सुरेख असं हे रेस्टॉरंट आहे. मग आता मी पुढे त्या रेस्टॉरंटच्याच पाठीमागच्या बाजूला हे थीम पार्क आहे, म्हणजे चिक्कूची जी बाग आहे तिथे हे सुरेख असं थीम पार्क बनवलेलं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी, फोटोग्राफीसाठी. हे असे कटआउट आहे महाराष्ट्रीयन वेशभूषेमधले आणि खूप सुरेख असं इथे स्टोअर्स आपल्याला बघायला मिळत आहेत आणि प्राणी इथे ठेवलेले आहेत. तर इथे हे आहे सशांचं छोटंसं बनवलेलं आहे. खूप सारे ससे आपण इथे बघत आहोत, वेगवेगळ्या कलरचे इथे ससे आहेत, ब्लॅक, ग्रे, व्हाईट. तर थीम पार्क म्हणजे थोडक्यात प्राणी आहेत इथे बघू शकतो आपण, जे पेट्स असू शकतात किंवा असं. हे शॉप्स आहेत, इथे शॉपिंग करू शकतो किंवा काही गेम्स खेळू शकतो. छोटे छोटे 3-4 इथे शॉप आहेत बनवलेले. आणि लहान मुलांना छोटी ट्रेन, झोका असं इथे बनवलेलं आहे. पुढे हा पक्षी आहे, शाम ऑस्ट्रिच म्हणतो आपण त्याला, तो आहे. पण नंतर तो आमच्या पाठी लागलेला, त्याच्यामुळे आम्ही पटकन ह्या बागेतनं बाहेर येऊन गेलो, कारण की तो मागेच येत होता आणि आम्हाला सोडत नव्हता. आणि त्याला काही केजमध्ये नाही ठेवलं, फक्त ह्या चौकोनात तो बसलेला होता. इकडे ह्या 2 प्रकारच्या कोंबड्या आम्ही बघितल्या. आणि पुढे गेल्यावर हे बदक आहे तिथे ठेवलेले. पुढे बघाल तर हे असे हट केलेले आहेत समोर आणि तिकडे भांडी वगैरे आहे जुनी, तर फोटोग्राफी वगैरे तुम्ही करू शकता त्या हटमध्ये जाऊन. आणि बाकी ही चिक्कूची संपूर्ण बाग आहे. काही फॅमिलीज तिथे निवांत बसलेले होते. तर अशी ही चिक्कूची झाडं आहेत आणि तिथे फळ आणि फुल तोडणं अलाउड नाहीये, पण तुम्ही छान निवांत इथे बसू शकता. आणि हे एक रानमांजर आहे, बोक्या आहे, हा ग्रे कलरचा झोपलेला होता तो निवांत दुपारी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला कळवा कमेंट्समध्ये. आहाररस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत. थँक्यू, बाय बाय.